Good morning students. In previous video we have seen DNA replication. Today we are going to study the gene expression or protein synthesis. First of all, we have to know what is the role of protein in our body. The proteins they play the structural role. For example, our skin, then hair, fibers, all they are all are made from the proteins. Then also the antibodies, all enzymes, they are made from the proteins. Then we know the enzymes play an important role in the metabolism. आणि हे जे एन्झाईम्स असतात त्यांचा आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझममध्ये महत्त्वाचा रोल असतो. आवर बॉडी सिंथेसिस द प्रोटीन्स. Protein synthesis is taking place in our body. Also we take the proteins from the outside. बाहेरून आपण काही प्रोटीन घेत असतो किंवा प्रोटीनचे जे सोर्सेस आहेत ते आपण खात असतो आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रोटीनचं सिंथेसिस होत असतं. Now these proteins, as we know, the all proteins they are the polymers of amino acids. हे सगळे जे प्रोटीन्स आहेत हे पॉलिमर्स ऑफ अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्सचे हे पॉलिमर्स आहेत. अँड वी नो दीज प्रोटीन्स दे हॅव द पर्टिक्युलर सिक्वेन्स. और एक ठराविक असा सिक्वेन्स असतो आणि प्रोटीनचा जो नंबर आहे सिक्वेन्स जो आहे हा प्रोटीनचा सिक्वेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. Now suppose for example this is polymer. Poly म्हणजे many. A these are the proteins. Suppose this is A, B, C, D, E and F. These are proteins. This is the sequence of proteins. Now सो प्रोटीन सिंथेसिस सिक्वेन्स जो आहे हा प्रोटीनचा हा खूप महत्त्वाचा असतो. प्रोटीन सिंथेसिसमध्ये किंवा प्रोटीन्सचा सिक्वेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. रॉंग सिक्वेन्स मेक्स सपोज समजा ए बी डी सी इथं असेल म्हणजे हा रॉंग सिक्वेन्स झाला. सिक्वेन्स जर बदलला तर सगळं जे आहे जीन एक्सप्रेशन्स जे आहेत इट मे चेंजेस. सो प्रोटीन सिक्वेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोटीनचा जो सिक्वेन्स असतो हा प्रोटीनचा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा असतो. दिस प्रोटीन सिंथेसिस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द जीन एक्सप्रेशन. प्रोटीन सिंथेसिसलाच दुसरं नाव आहे जीन एक्सप्रेशन. नाव अँड ॲज वी नो दी जीन्स दे आर प्रेझेंट इन क्रोमोझोम्स. जीन्स जे आहेत हे क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असतात. अँड ऑल दी क्रोमोझोम जो आहे आपण DNA पॅकेजिंगमध्ये शिकलेलो आहे. न्यूक्लिओसोम जो असतो ह्या न्यूक्लिओसोमल मॉडेलमध्ये आपण शिकलो आहे. DNA जो असतो हा DNA इट इज पॅक्ड इन क्रोमोसोम. हा न्यूक्लिओसोम मॉडेलमध्ये आपण बघितलं आहे DNA जो असतो डबल हेलिकल लॉंगच्या लॉंग जो DNA असतो हा कॉम्पॅक्ट DNA हा क्रोमोसोममध्ये किंवा छोट्याशा थिक क्रोमोसोममध्ये प्रेझेंट असतो. ते आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सपोज डबल हेलिकल DNA स्ट्रक्चर आपण बघा. आपल्याला माहीत आहे DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर. DNA double helical. This is DNA double helical structure. It has 5 prime end, 3 prime end, 3 prime end, 5 prime end. From this DNA, the mRNA is synthesized. DNA पासून mRNA
सिंथसाइज होतो आणि ह्या mRNA पासून प्रोटीन्स they are synthesized. This process is called as the central dogma of central dogma. Now this mRNAचा 5 prime end हा 3 prime end फ्रॉम DNA टू mRNA ही जी प्रोसेस असते DNA पासून mRNA तयार होतो इट इज कॉल्ड ॲज फ्रॉम DNA टू mRNA synthesis. This process is called as the transcription. And from mRNA to proteins, this process is called as the translation. का जो mRNA आहे डबल हेलिकल स्ट्रक्चर mRNA हा सिंगल हेलिकल स्ट्रक्चर असतं. ह्याचा हा 5 प्राइम एंड 3 प्राइम एंड हा mRNA जो असतो प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारी जी सगळी इन्फॉर्मेशन असते धिस इन्फॉर्मेशन इट इज अ प्रेझेंट इन द DNA सेगमेंट असतात. DNA आपल्याला माहिती आहे DNA डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे आणि हा डबल हेलिकल स्ट्रक्चरवरती सपोज दीज आर द जीन्स हे जे आहेत हे जीन्स प्रेझेंट आहेत आणि यामध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी जी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन असते ही या DNAच्या स्मॉल सेगमेंट्सवरती प्रेझेंट असते. These genes or this message, suppose this message for the protein synthesis is present here. तर इथं हा मेसेज आहे प्रोटीन सिंथेसिससाठीचा लागणारा जो मेसेज असतो हा DNAच्या लांब स्ट्रँडपैकी या ठिकाणी प्रेझेंट असतो. समजा आहे तर हा जो मेसेज आहे हा मेसेज mRNA जो असतो हा mRNA हा मेसेज कॉपी करतो. कॉपीड ऑन mRNA अँड this process is called as the transcription. आणि ही जी प्रोसेस असते ह्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. अँड ही जी इन्फॉर्मेशन असते mRNAकडे प्रोटीन सिंथेसिस करण्याची जी असते तर ती अँड इन्फॉर्मेशन करण्याचा जो मेसेज असतो हा मेसेज घेऊन mRNA हा रायबोसोमकडं मूव्ह होतो टुवर्ड्स टू द रायबोसोम. अँड दिस ॲज वी नो दिस रायबोसोम इट इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. The mRNA इट कम्स अँड गेट अटॅच्ड टू द रायबोसोम. हा आपल्याला दिसतो इथं mRNA 5 प्राइम एंड 3 प्राइम एंड आणि इथं हे प्रोटीन्स तयार होतात. पॉलीपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन इज सिंथसाइज्ड. ही जी प्रोसेस असते या प्रोसेसला म्हणायचं सेंट्रल डोग्मा. इन शॉर्ट सेंट्रल डॉग्माची डेफिनेशन आपण सांगू शकतो फ्रॉम DNA टू प्रोटीन. DNA टू प्रोटीन विथ द हेल्प ऑफ रायबोसोम. म्हणजे रायबोसोमच्या मदतीने DNA पासून प्रोटीन सिंथेसिस होण्याची जी प्रोसेस असते दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सेंट्रल डॉग्मा. प्रोटीन सिंथेसिसची ॲक्च्युअल जी प्रोसेस आहे ती समजून घेण्याच्या अगोदर आपण काही टर्म्स ज्या आहेत ह्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा मगाशी डेफिनेशन बघितली आपण. प्लेस where transcription and the translation takes place. ज्या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होतं त्याला म्हणायचं सेंट्रल डॉग्मा. नाउ व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन? ट्रान्स्क्रिप्शन इट इज डिफाइंड ॲज द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ mRNA. mRNAचं सिंथेसिस होतं फ्रॉम हुम DNA कडून mRNAचं सिंथेसिस होतं त्या प्रोसेसला म्हणायचं विथ दी हेल्प ऑफ. आणि या DNA कडून mRNAचं सिंथेसिस होत असताना याच्यासाठी एक एन्झाईम आवश्यक असतं. दॅट एन्झाईम इट इज कॉल्ड ॲज द DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज.
DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेजच्या मदतीने DNA पासून mRNA तयार होतो. ही जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. नाऊ व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर द ट्रान्स्क्रिप्शन किंवा ट्रान्स्क्रिप्शन युनिट. ट्रान्स्क्रिप्शनसाठी कोणकोणते युनिट्स किंवा रिक्वायरमेंट्स काय आहेत ते आपण पाहू. रिक्वायरमेंट्स ऑफ फर्स्ट requirement is DNA sequence, then promoter, third are the structural genes, fourth one is the terminator, fifth one is the RNA polymerase, sixth one is the DNTPS, then seventh one is the initiation factor, then termination factor, हे जे सगळं आहे these are the requirements for the transcription. Now first we will see the what are DNA sequence. आपल्याला माहीत आहे हे DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर. सेकंड वन आपण बघू प्रमोटर. Now what is the promoter? These promoters, they are the small sequences of DNA which provides the binding site for RNA polymerase. RNA पॉलिमरेजला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करणाऱ्या DNA वरचे जे स्मॉल सिक्वेन्स असतात त्यांना म्हणायचं प्रोमोटर्स. दिस प्रोमोटर्स दे आर द स्मॉल सिक्वेन्सेस ऑफ DNA and which provides the binding site for RNA polymerase. RNA पॉलिमरेजला बाइंड होण्यासाठी जे DNA वरचे स्मॉल सिक्वेन्सेस असतात त्यांना म्हणतात प्रमोटर्स. अँड दीज प्रमोटर्स दे आर प्रेझेंट ॲट द 5' एंड अँड दे आर ऑल्सो कॉल्ड अपस्ट्रीम्स. आणि हे जे स्मॉल सिक्वेन्सेस ते प्रमोटर्स जे असतात त्यांना म्हणायचं upstream end. Now next are structural genes. Structural genes हे सुद्धा काय असतात स्मॉल सिक्वेन्सेस असतात. आणि हे स्मॉल सिक्वेन्सेस कशाचे असतात DNAचे स्मॉल सिक्वेन्स असतात विच प्रोव्हाइड्स द बाइंडिंग साईट फॉर टर्मिनेटर फॅक्टर. टर्मिनेटर फॅक्टर जो असतो टर्मिनेटर फॅक्टरला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करणारे DNAचे जे स्मॉल सिक्वेन्सेस असतात दोज आर कॉल्ड ॲज द स्ट्रक्चरल जीन्स. अँड दीज स्ट्रक्चरल जीन्स दे आर प्रेझेंट ॲट द 3' एंड अँड दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज त्याला आपण अपस्ट्रीम म्हणतोय तर तसंच त्याला डाऊनस्ट्रीम असं म्हणतात. डाऊनस्ट्रीम एंड. These are the terminators. Terminators, they are the small sequences of the DNA which provides the binding site for the terminators and these are present at the 3' end. हे प्रमोटर जे असतात हे 5' एंडला प्रेझेंट असतात तसे टर्मिनेटर्स जे असतात हे 3' एंडला प्रेझेंट असतात. आणि हे टर्मिनेटर्स ह्या प्रमोटरला बाइंडिंग साईट DNA वरती DNAचे स्मॉल सेगमेंट असतात जे प्रमोटरला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतात. अँड ह्यांना जसं आपण अपस्ट्रीम एंड म्हणतो तसं ह्याला डाऊनस्ट्रीम एंड असं म्हणतात. नाव नेक्स्ट आर द स्ट्रक्चरल जीन्स. तर हे स्ट्रक्चरल जीन्स म्हणजे काय द जीन्स टू बी ट्रान्स्क्राइब्ड
म्हणजे जो DNA करचं जी इन्फॉर्मेशन असते किंवा DNA सेगमेंटवरचा जो जीन असतो, जो ट्रान्स्क्राईब करायचा असतो किंवा जो कॉपी करायचा असतो जीन, टू बी ट्रान्स्क्राइब्ड. जो DNA जीन ट्रान्स्क्राईब करायचा असतो किंवा जो कॉपी करायचा असतो त्याला म्हणायचं स्ट्रक्चरल जीन. आणि प्रोकॅरियोटिक ज्या सेल्स असतात, ह्या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये स्ट्रक्चरल जीन जे असतात हे पॉलिसिस्ट्रॉनिक असतात. आणि युकॅरियोटिक ज्या सेल्स असतात, या युकॅरियोटिक सेलमधले स्ट्रक्चरल जीन असतात ते मोनोसिस्ट्रॉनिक असतात. नाउ व्हॉट इज मीन बाय द सिस्ट्रॉन. आता सिस्ट्रॉन म्हणजे काय? पॉलिसिस्ट्रॉनिक आणि मोनोसिस्ट्रॉनिक. सिस्ट्रॉन जो असतो हा युनिट ऑफ फंक्शन, जीन्सवरचं जे फंक्शनल युनिट असतं त्याला म्हणायचं सिस्ट्रॉन. नेक्स्ट इज द इनिशिएशन फॅक्टर. आणि प्रोटीन सिंथेसिसमधले जे ट्रान्स्क्रिप्शन असतं, ह्या ट्रान्स्क्रिप्शनमध्ये इनिशिएशन फॅक्टर जो असतो हा सिग्मा असतो. नेक्स्ट टर्मिनेटर फॅक्टर जो असतो हा विच टर्मिनेट्स और एंड्स द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ही थांबवणारा जो फॅक्टर असतो त्याला म्हणायचं टर्मिनेशन फॅक्टर. आणि हा टर्मिनेशन फॅक्टर ट्रान्स्क्रिप्शनमध्ये जो असतो तो असतो RHO. देन नेक्स्ट आर द RNA पॉलिमरेज ही एन्झाईम्स आहेत. ह्याचे 3 टाईप्स आहेत. आता हे जे 3 टाईप्स आहेत हे 3 टाईप्स RNA पॉलिमरेज फर्स्ट, RNA पॉलिमरेज सेकंड, RNA पॉलिमरेज थर्ड. RNA पॉलिमरेज फर्स्ट जो असतो यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ RNAच्या सिंथेसिससाठी यूज केला जातो. देन दिस RNA पॉलिमरेज सेकंड इट इज यूज्ड फॉर सिंथेसिस ऑफ द mRNA. आता आपण ट्रान्स्क्रिप्शनमध्ये DNA पासून mRNA सिंथेसिस करतोय म्हणजे RNA पॉलिमरेज सेकंड इट इज नेसेसरी फॉर द ट्रान्स्क्रिप्शन. अँड RNA पॉलिमरेज थर्ड इट इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ tRNAच्या सिंथेसिससाठी RNA पॉलिमरेज इट इज नेसेसरी. नाव इन युकॅरियोटिक जी सेल असते या युकॅरियोटिक सेलमध्ये mRNA जो असतो हा mRNA जो फॉर्म होतो इट हॅज द एक्झॉन्स. जो या प्रोटीन सिंथेसिसमध्ये ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये जो mRNA तयार होतो ह्याच्यावरती एक्झॉन अँड इंट्रॉन्स असतात. आणि जी प्रोकॅरियोटिक ज्या सेल्स असतात या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन्स नसतात. तर नाव व्हॉट इज मीन बाय द एक्झॉन अँड द इंट्रॉन. तर हे जे इंट्रॉन असतात इज द नॉन फंक्शनल, बिनकामाचे असतात किंवा दे आर द नॉन फंक्शनल. आणि एक्झॉन्स जे असतात एक्झॉन्स इट इज द फंक्शनल. हे जे असतात ते फंक्शनल असतात. देअरफॉर इंट्रॉन, आता हे जे इंट्रॉन असतात दिस इंट्रॉन्स दे आर रिमूव्ड इन प्रोसेसिंग ऑफ द प्रीमॅच्युअर्ड mRNA. जो mRNA तयार झालेला असतो त्या mRNAमधून हे इंट्रॉन्स काढणं गरजेचं असतं. In next video, we will see the actual process of the transcription.